हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम श्री गुरु सारिखास्ता पाठी राखा श्री गुरु सारिखास्ता पाठी राखा गुरु सारिखास्ता पाठी राखा गुरु सारिखास्ता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागी राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागी मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पायी मनाची आजोगे सिद्धी पायी कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला तळवटे जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला आयवानु त्याला सांगा जोजी कायवानु त्याला सांगा कायवानु त्याला सांगा जोगी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे आता उद्धरलो गुरु कृपे आता उद्धरलो गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पावे गोपार खुमार जय गोपार कुमार जय गोपार खुमार जय गोपार कुमार गोपार खुमार गोपार कुमार गोपार खुमार गोपार कुमार पार खुमार गोपार कुमार पार खुमार गोपार कुमार हरी विठाला 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 विठ्ठल 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 पुंडरी गवर्धन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ
विठ्ठल श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. अभंग संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे. कोण ज्ञानेश्वर महाराज? ज्यांच्या वडिलांना सिद्धेश्वर भगवंत प्रसन्न झाला आणि ज्यांच्या आईला सुवर्ण पिंपळ प्रसन्न झाला, ते ज्ञानेश्वर महाराज. कोण ज्ञानेश्वर महाराज? ज्या वयामध्ये आम्हाला कवितेच्या 4 ओळी पाठ होत नाही, त्या वयामध्ये जगासाठी अभंग गाथा ज्यांनी दिला, ते ज्ञानेश्वर महाराज. आणि अशा या असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला विठाला अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. आणि या अभंगाला साथ संगत आमची सर्व टाळकरी गायक मंडळी, मृदंगाचार्य, पेटी मास्तर आहे. आणि हा संदेश, हे ज्ञान, हा उपदेश समाजापर्यंत पोहोचवणारी आमची सन मराठी. विठाला 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 या सन मराठी टीव्ही चॅनलने उपक्रम सुद्धा फार गोड लावलेला आहे. लागे कीर्तनाची गोडी. क्या बात है. आता ही कीर्तनाची गोडी कोणाला लावायची आहे? कीर्तनाची गोडी म्हाताऱ्या माणसांना लावायची आहे, कीर्तनाची गोडी तरुणांना लावायची आहे, कीर्तनाची गोडी लहान मुलांना लावायची आहे. ज्या वेळेस आम्ही शाळेमध्ये मुलांना पाठवतो, त्यावेळेस आमच्या मुलांना तिथं ज्ञानाचे धडे दिल्या जातात. परंतु ते ज्ञानाचे धडे देत असताना सुसंस्काराचे धडे देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून साठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात की ज्याने गुरु केला नाही त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान त्या कैसे कीर्तन. घडे नामे त्या कैसे कीर्तन. घडे नामे त्या कैसे कीर्तन. घडे नामे त्या कैसे कीर्तन. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान त्या कैसे कीर्तन घडे नामे. म्हणून गुरु करणं फार गरजेचं आहे. गुरु जर केला नाही, ज्ञान जर प्राप्त केलं नाही, तर त्याची त्याच्या आयुष्यामध्ये फजिती होते. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. 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 धरावे ते पाय धरावे ते पाय आधी आधी आपना सारिके करीती ताकाळ. आपना सारिके करीती ताकाळ. धरावे ते पाय आधी टाळकरी आधी आधी
सद्गुरु वाचुनी सापडेना सोय. गुरु पाहिजे, गुरुचा पाठीराखा तुम्हाला आम्हाला पाहिजे. एक कॉलेज कुमार शाळा झाली. शाळेमध्ये त्याचं एका मुलीवरती प्रेम जडलं आणि त्याने त्या मुलीबरोबर लग्न करायचं ठरवलं. परंतु शाळा शिकत असताना त्याला एका शिक्षकाने सांगितलेलं होतं, हे बघ, तुला कुठलीही समस्या आली की माझ्याकडं यायचं. मग याने ठरवलं की पळून जाऊन लग्न करायचं नाही, गुरुजीला विचारून लग्न करायचं. सांगितलेलं होतं ना, समस्या कुठली आली की मला येऊन विचारायची. गेला गुरुजींकडं. सर 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 गुरुजी गुरुजी गुरुजी. म्हणले हां बोल. म्हणले मला लव्ह मॅरेज करायचं आहे. म्हटले कर. बघा किती सहजासहजी म्हटले कर. आपण म्हणतो का कोणी एवढं सहजासहजी कर, नाही, पण ते गुरु होते महाराज. म्हणले कर. म्हणले पण एक अडचण आहे ना. म्हणले काय? म्हणले तिचा बाप हो म्हणतो का नाही. म्हणले जा आणि तिला मागणी घाल. तिच्या वडिलाला सांग मला तुमच्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे. गेला, सांगितलं. म्हणले मला तुमच्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे. त्या बापाने पाहिलं, याच्या चेहऱ्यावरती आहे ना भीती दिसत नाही. बापाने पाहिलं, याच्या चेहऱ्यावरती भीती दिसत नाही आणि याच्या चेहऱ्यावरती लबाडी दिसत नाही. बहुतेक आजचे प्रेमविवाह जे होतात ना, लबाडी भीती पळून जाऊन, ते मला सांगायचं नाही, पण जरा सच्चा दिसतोय हा. म्हणले चल तुला मुलगी दिली, परंतु आमच्या घरातल्या काही नियम अटी आहेत त्या पाळावं लागते. हो म्हणले पाळू. लग्न जमलं. नवरदेव हळदीला गेला. नवरीच्या बापाने सांगितलं, हे बघ आमच्या घराण्याचा नियम आहे. म्हणले काय? म्हणले नवरदेवाने आमची जी काही विहीर आहे ती गावरान तुपाने भरून द्यावी. आता आली का पंचायत? आला गुरुजीकडे. गुरुजी गुरुजी सर सर. म्हणले बोला. म्हणले अडचण आली एक. म्हणले काय अडचण आली? म्हणले त्यांनी सांगितलं की आमची प्रथा आहे की आमची गावरान तुपाने विहीर भरून द्यायची आणि विहीर 10 परस आहे. गुरुजीनं सांगितलं जा सांग त्यांना देतो भरून. अहो म्हणले पण आपल्याकडे एवढं तूप नाही ना, आपण गरीब माणसं आहेत ना. तुला काय करायचं, जा त्यांना सांग गाड्या येतात म्हणा. गाड्या येतात, परंतु तुमची जी विहीर आहे ना ती अगोदर कोरडी करा, कारण पाण्यामध्ये तूप टाकणं हे अशुभ असतं. विहीर कोरडी करा. गेलंय. म्हणले गाड्या येतात तुपाच्या, तुमची विहीर कोरडी करा, कारण पाण्यामध्ये तूप टाकणं हे अशुभ असतं. वा वा. मुलीच्या वडिलांनी विचार केला, हे वाक्य याचे नाही. म्हणले बेटा खरं सांग, हे जे बोलतोय ना हे तुझं नाहीये, हे वाक्य तुला कोणी सांगितलं? मग त्यावेळेस सांगितलं माझ्या गुरूंनी मला हे सांगितलेलं आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की याच्या पाठीमागं कोणाचा राखा आहे? सद्गुरूचा पाठीराखा आहे. आणि हेच ज्ञानोबाराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. श्री गुरु सारी खा असता पाठी राखा. श्री गुरु सारी खा असता पाठी राखा. श्री गुरु सारे खा असता पाठी राखा. श्री गुरु सारे खा असता पाठी राखा. गुरु सारी खा असता पाठी राखा. गुरु सारी खा असता पाठी राखा. गुरु सारे खा असता पाठी राखा. श्री गुरु सारे खा असता पाठी राखा. इतराचा लेखा कोण करी. वितराचा लेखा
कोण करी कोण करी राज्याची कांता काय भीक मागे राज्याची कांता काय भीक मागे इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी कोण करी राज्याची कांता काय भीक मागे राज्याची कांता काय भीक श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. या मुलाला याच्या गुरुचा पाठीराखा होता म्हणून याचं कार्य सक्सेस झालं. हे झालं व्यावहारिक पद्धतीचं उदाहरण. आता आध्यात्मिक पद्धतीचं उदाहरण. श्री क्षेत्र पैठण निवासी संत एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण लिहिण्याचं काम चालू होतं. भावार्थ रामायण लिहित असताना काही रामायण अपूर्ण राहिलेले आहे. नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित त्याला वाटलं हे अपूर्ण राहिलेलं रामायण कदाचित नाथ बाबा मलाच लिहायला सांगतील, कारण पंडित आहे, विद्वान आहे. नाथ महाराजांचे आणखी काही शिष्य होते. याला वाटलं मला सांगतील, त्याला वाटलं मला सांगतील, त्याला वाटलं मला सांगतील. विचारलं नाथ बाबांना, बाबा पुढे हे भावार्थ रामायणाचं कार्य कोण करणार? नाथ बाबांनी सांगितलं माझा जो गावोबा आहे ना तो गावोबा पूर्ण करेल. हे शिष्य म्हणले अहो महाराज तो गावोबा कधी पाठाला बसत नाही, त्याला क ख ग घ लिहिता येत नाही, वाचता येत नाही, कधी पाठ त्याने ऐकला नाही, कधी वाचलं नाही, त्याला या परमार्थातलं अध्यात्मातलं काहीच माहिती नाही. तो फक्त अंगण झाडून काढतो, गाईचं शेण काढतो, बाकीचे कामच करतो. नाथ महाराजांनी सांगितलं गावोबाच माझं भावार्थ रामायण पूर्ण करेल. आणि काय आश्चर्य, काय आश्चर्य. ज्याला लिहिता येत नव्हता, वाचता येत नव्हता, परंतु एक श्री गुरुचा पाठीराखा, एक श्री गुरुची कृपा. नाथ बाबांनी जसं भावार्थ रामायण लिहिलं त्याच लेवलचं आणि त्याच अधिकाराचं भावार्थ रामायण पुढं गावोबाने लिहिलं. ही आहे श्री गुरुची कृपा. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. विठाला 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 विठाला. पण गुरु ही पॉवरफुल असावे. गुरु ज्ञानोबारायांसारखे असावे, तुकोबारायांसारखे असावे. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सखा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा
ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांसारखे गुरु असावे, तुकोबारायांसारखे गुरु असावे, नाथ महाराजांसारखे गुरु असावे. महाराज गुरु स्वार्थी नसावा, गुरु लोभी नसावा. विठाला विठाला गुरु उदार असावा, गुरु ज्ञानी असावे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. 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 ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामराये काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. मज पामराये काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानोबारायांसारखे गुरु असावे, गुरु स्वार्थी नसावे, गुरु लोभी नसावे, गुरु पॉवरफुल असावे. आणि अशा गुरुचा तुम्हाला मला पाठीराखा असावा. विठाला 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 विठाला. अशा गुरूंचा पाठीराखा असेल, अशा गुरूंचं मार्गदर्शन असेल तर शिष्य कधीच वायाला जाणार नाही. त्याच्याकडं ज्ञानाचं भांडार असेल. परंतु ज्याला गुरुचा आधारच नाही ना, त्याची बाकी लय अवघड परिस्थिती. एका शेठजीनं आपल्या पत्नीला फोन केला आणि सांगितलं, हे ऐकलं का, आपल्या दुकानावर, किराणा दुकानावर धाड पडत आहे, इन्कम टॅक्सची धाड पडत आहे. आपल्या मळ्यामध्ये, शेतामध्ये जे काही तूप आहे, तेल आहे, ते सगळं लपून टाक. तिनं सांगितलं, हो काळजी करू नका, मी 2 JCB घेते, मोठा खड्डा घेते आणि त्याच्यामध्ये तेल आणि तूप लपून टाकते. मग हिनं परत थोड्या वेळाने फोन केला नवऱ्याला, अहो शेठजी ऐकलं का? म्हणले काय? म्हणले मी 2 JCB घेतला, मोठा खड्डा घेतला, सगळं तेल आणि तूप त्या खड्ड्यात लपून टाकलं, पण एक अडचण आहे. म्हणले कोणती अडचण? म्हणले जे मोकळे डबे आहे त्यांचं काय करू? म्हणजे हिनं डब्यातलं तेल आणि तूप कशात ओतलं? खड्ड्यात ओतलं. आता याने तर कपाळालाच हात मारला. म्हणले आता ते मोकळे डबे काही तुझ्या डोक्यात घाल आणि माझ्या डोक्यात घाल. ती म्हणली, अहो माझ्या डोक्यात एकच डबा बसतो. एवढं का? ज्ञान नाही. का ज्ञान नाही? गुरु नाही. विठाला 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 विठाला. हो, म्हणून गुरुचा पाठीराखा तुम्हाला आम्हाला असला पाहिजे. ज्याला गुरुचा पाठीराखा आहे त्याचं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. सद्गुरु कृपेने उजलला दीप,
सद्गुरु कृपेने उजळला दीप सद्गुरु कृपेने उजळला दीप सद्गुरु कृपेने उजळला हलले स्वरूप तुझे देवा कळले स्वरूप तुझे देवा सद्गुरु कृपेने उजळला दीप सद्गुरु कृपेने उजळला दीप सद्गुरु कृपेने उजळला दीप सद्गुरु कृपेने उजळला सद्गुरु कृपेने उजळला दीप. म्हणून गुरु करणं फार गरजेचं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार आहे, तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांना गुरु केलं. संत एकनाथ महाराज शांती ब्रह्म आहे, तरी सुद्धा संत एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना गुरु केलं. तुकोबारायांना सुद्धा गुरु अनुग्रह मिळालेला आहे. मंत्र दिला राम कृष्ण हरी. तुकोबारायांना जो गुरु अनुग्रह मिळाला स्वप्नात मिळाला. स्वप्नात ओतूर गाव आहे आळ्या फाट्याच्या जवळ, आणि त्या ओतूर गावामध्ये एक जाणू तेल्याची बखळ आहे. तुकाराम महाराज ओतूरला गेले. त्या ओतूरचं पूर्वीचं नाव आहे उत्तमापूर. ओतूरला गेले आणि त्या जाणू तेल्याची बखळ जागा जी होती, मोकळी जागा होती, त्या जागेमध्ये तुकाराम महाराज झोपले. झोपल्याच्या नंतर स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य महाराज आले आणि स्वप्नामध्ये अनुग्रह दिला आणि भोजना मागितले किती? तूप पावशर तूप मागितलेलं आहे आणि मंत्र रामकृष्ण हरी मंत्र दिलेला आहे. जे तुकाराम महाराज स्वतः सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया, त्या तुकाराम महाराजांनी सुद्धा गुरु केला. मग तुम्हाला आम्हाला गुरु करावा लागेल. हे काय आता वेगळं सांगायचं का? विठाला 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 विठाला. प्रत्यक्ष जगाचा चालक मालक प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राने सुद्धा गुरु केला. विश्वमित्र वशिष्ठ ऋषी यांना गुरु केलेले. परिपूर्ण अवतार असणारे भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गुरु केले. कोण? संदीपानी ऋषी गुरु केले. विठाला 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 विठाला. भगवान श्रीकृष्णाने संदीपानी ऋषीचं शिष्यत्व स्वीकारावं. केवढा अधिकार असेल महाराज संदीपानी ऋषीचा.
काही क्रिया ह्या सहजासहजी होत नसतात, त्याच्या पाठीमागं तपश्चर्या असावी लागते. संदीपानी लहान होते आणि संदीपानी त्यांच्या गुरुच्या आश्रमामध्ये होते. सर्व विद्यार्थी सेवा करायचे, संदीपानीही सेवा करायचे. गुरूंना एक दुर्धर आजार झाला. गुरुच्या शरीराचा दुर्गंध येऊ लागला. गुरूंच्या जवळून एक 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 शिष्य निघून जाऊ लागला. शेवटी 7-8 राहिले. आता गुरूंनी सांगितलं, बेटा तुम्ही आता ज्याने ज्याच्या त्याच्या घरी जा. त्याच्यातलेही 5-7 शिष्य निघून गेले. एकटा संदीपानी राहिला. सांगितलं, बेटा संदीपानी घरी जा. म्हणले, नाही गुरुदेव, माझे गुरु आहे, माझ्या गुरुची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. अरे बेटा एवढा दुर्गंध? नाही, मला दुर्गंध जाणवत नाही, मला फक्त माझे सद्गुरू दिसतात, बाकी दुसरं काहीच दिसत नाही. ज्याप्रमाणे अर्जुनाला विचारलं होतं गुरु द्रोणाचार्यांनी, अर्जुन सामने जो पेड़ है क्या दिखता है? अर्जुनाने सांगितलं, मला फक्त जो डोळा वेदायचा आहे ना, फक्त डोळाच दिसतो, पोपट सुद्धा दिसत नाही. अरे क्या बात है महाराज. विठाला 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 विठाला. संदीपानीने सांगितलं, मला फक्त गुरु दिसतात, माझे सद्गुरू दिसतात, आणि माझे सद्गुरूच माझे भगवान आहे. गुरु माझी माता, गुरु माझे पिता, सर्वस्व माझे श्री गुरु आहे महाराज. संदीपानी गेलेच नाही. संदीपानी गुरुचे पाय धुवायचा आणि ते चरण तीर्थ प्राशन करायचा. गुरु म्हणायचे, अरे हे दुर्गंधयुक्त पाणी नाही गुरुजी, हे दुर्गंधयुक्त पाणी जगाला असेल, मला माझ्या सद्गुरूचं चरण तीर्थ आहे आणि ते चरण तीर्थ प्राशन करायचं. गुरुनी आशीर्वाद दिला. संदीपानी संपूर्ण जगाचा चालक मालक. द्वापार युगामध्ये तुझं शिष्यत्व पत्कारेल आणि तेच शिष्यत्व भगवान श्रीकृष्णाने पत्कारलं. कोणाचं? संदीपानी ऋषीचं. हे मी का सांगितलं? रामाने गुरु केला, भगवान श्रीकृष्णाने गुरु केला, ज्ञानोबारायांनी गुरु केला, तुकोबारायांनी गुरु केला, मग तुम्हाला आम्हाला गुरु करावा लागेल. यात काय आता परत दुसरं सांगायचं का? विठाला 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 विठाला. आणि म्हणून प्रत्येकानं गुरु करायचा, परंतु गुरु पॉवरफुल असला पाहिजे. गुरु ज्ञानोबारायांसारखे, तुकोबारायांसारखे असले पाहिजे. तुकाराम तुकाराम हा तुकाराम तुकाराम रा तुकाराम तुकाराम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. धन्य तुकोबा ज्याने केला हा पुरुषा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. आपला विषय चालू होता. ज्ञानोबाराय आदी सर्व संतांनी गुरु केलेले आहे, म्हणून आपल्यालाही गुरु करायचं. माझंही परम भाग्य आहे.
मलाही जी गुरु परंपरा मिळाली ना, आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा ना, शंकर भोले बाबापासून ही परंपरा आलेली आहे. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानोबा राय आणि ज्ञानोबा राय सद्गुरू जोग महाराज आणि जोग महाराजांच्या संस्थेमधून मला शिकायला मिळालं. त्याचप्रमाणे आणखी दुसरी गुरु परंपरा देव मामलेदार महाराज सटाण्याचे असणारे महान महात्मा, त्यांच्याकडून ज्ञान परंपरा सद्गुरू गंगागिरी महाराजांकडे, त्यांच्याकडून असणारी नारायणगिरी महाराजांकडे आली, नारायणगिरी महाराजांकडून या चाळक बाबाकडे आलेली आहे. तिसरी जो परंपरा मला मिळालेली आहे, सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमधून शिकलेले माझे गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी जयरामजी बाबा भोसले. विठाला 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 विठाला. हो, काय आहे गुरु? गुरु तुमचे आमच्यासाठी कल्पतरू आहे, कल्पतरू. विठाला 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 विठाला. ज्याच्या पाठीमागा गुरुचा हात आहे त्याला कधीच काहीच कमी पडत नाही. ज्याप्रमाणे एक राजा असावा आणि ती राजाची जर पत्नी असेल, तिला जगामध्ये इकडं तिकडं याच्या त्याच्याकडं काही मागावं लागतं का हो? काहीच मागावं लागत नाही. आणि हेच उदाहरण, हात दृष्टांत ज्ञानोबारायांनी आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून दिलेले आहे. राजयाची कांता काय भीक मागे, 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 राजयाची कांता काय भीक मागे. मनाची आजोगे सेधे पावे, मनाची आजोगे सेधे पावे, मनाची आजोगे सेधे पावे, श्री गुरु सरीखा आय भीक मागे, श्री गुरु सारेखा सुता पाठी राखा, श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, श्री गुरु सारेखा असता पाठी राखा. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. हा जो अभंग आहे, आत्ताच आमच्या गायनाचार्य महाराजांनी या अभंगाचं ध्रुवपद हे पहिलं चरण घेतलं. काही ठिकाणी पहिलं चरण ध्रुवपद घेतलं जातं, काही ठिकाणी दुसरं चरण ध्रुवपद घेतलं जातं. काही ठिकाणी शास्त्र सिद्धांत असा सांगतो की त्या अभंगामध्ये जो सिद्धांत असेल ते ध्रुवपद घ्यावं असं सांगतं. काही ठिकाणी असं सांगितलं जातं की गुरु परंपरेनं जे आलेलं असेल ना ते ध्रुवपद घ्यावे. आता मी अगोदरच जी आपलं नावं सांगितले नाही माझ्या गुरु ज्यांच्याकडं मी शिकलो, तर त्यांनी ज्या ज्या वेळेस या अभंगाचं ध्रुवपद घेतलेलं आहे ते राजयाची कांता हे ध्रुवपद घेतलेलं आहे. याचा अर्थ महाराजांचं चुकीचं आहे असं नाही. कारण का, या अभंगामध्ये सिद्धांत जो आहे, सिद्धांत आहे श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. पण
याचा अर्थ असा नाही, असाही एक आहे की जे गुरुनं सांगितलं, एकदा गुरुनं सांगितलं ना तिथं सगळे शास्त्र फेल. गुरुवाक्य हे प्रमाण वाक्य असं आहे महाराज. म्हणून त्यांनी त्यांच्या दृष्टीने घेतलं, अत्यंत बरोबर आहे. यांनी यांच्या दृष्टीने घेतलं, अत्यंत बरोबर आहे. दोघांचंही मला मान्य आहे. विठाला 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 विठाला. राजयाची कांता काय भीक माग्या. राजाची जर कांता असेल, पत्नी असेल, तर तिला भीक मागावं लागत नाही. कारण का? ही गुरु कृपा एवढी मोठी असते की या कृपेचं मापच लावता येत नाही. विठाला 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 विठाला